मेथड आहे, त्याची पहिली मेथड आहे डायरेक्ट मेथड. आता हा जो मीन आहे तो एक्स बार ने दाखवला जातो. डायरेक्ट मेथडसाठीचा फॉर्म्युला आहे सिग्मा एफ आय एक्स आय डिवायडेड बाय सिग्मा एफ आय. आता एफ आय आणि एक्स आय म्हणजे काय, जे एक्झाम्पल दिलेले असतात एक्झाम मध्ये, याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा चार्ट दिसतो. यामध्ये तुम्हाला फक्त क्लास आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असते. ओके, क्लास आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असते. अशा प्रकारचा काहीतरी डेटा असेल. हा क्लास आहे तो तुम्ही पहिल्या कॉलम मध्ये घ्याल. त्यानंतर तुम्हाला क्लास मार्क म्हणजे एक्स आय फाइंड करायचे. आता एक्स आय क्लास मार्क कसं फाइंड करायचं, जो काही क्लास असेल, जर समजा क्लास असेल 100 ते 200 बरोबर, तर याचा एक्स आय कसा काढायचा, तर अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2 म्हणजेच 150 इथं काय येईल तुमचा क्लास मार्क येईल. असं प्रत्येक क्लाससाठी तुम्हाला क्लास मार्क शोधायचा. त्यानंतर एक्झाम मध्ये जी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ती फ्रिक्वेन्सी या थर्ड कॉलम मध्ये लिहायची आहे आणि फोर्थ कॉलम मध्ये काय करायचं, या दोन कॉलमचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजेच एक्स आय एफ आय. त्यानंतर हे जे शेवटचे दोन कॉलम आहेत यांची समेशन टोटल, याच्यामध्ये जेवढ्या व्हॅल्यूज येतील या सगळ्याची ऍडिशन करायची. ती ऍडिशन येईल तुमची सिग्मा एफ आय आणि या कॉलमची लास्टचा जो कॉलम आहे एक्स आय एफ आय याची ऍडिशन येईल सिग्मा एफ आय एक्स आय. बरोबर, आता फॉर्म्युला बघा, या दोनच व्हॅल्यूज आपल्याला पाहिजे. या दोन व्हॅल्यूज इथे फॉर्म्युला मध्ये पुट करा आणि तुम्हाला फायनल आन्सर मिळेल एक्स बार म्हणजेच मीन. ही झाली तुमची डायरेक्ट मेथड. ऑलराईट, त्यानंतर दुसरी मेथड आहे अज्युम मीन मेथड. आता याच्यामध्ये एक्स बार जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे ए प्लस डी बार. घाबरून जाऊ नका, आपण बघूयात याचं मिनिंग काय आहे. हा डी बार म्हणजे काय आहे, सिग्मा एफ आय डी आय डिवायडेड बाय सिग्मा एफ आय. आता एफ आय काय आहे तुम्हाला तर माहितीये की फ्रिक्वेन्सीची ऍडिशन आहे. मग हा डी आय काय आहे, डी आय म्हणजे काय आहे, डेव्हिएशन. तर ज्यावेळी तुम्ही चार्ट बनवता, अगेन एक्झाम्पल तुम्हाला असंच असणार आहे. क्लास दिलेला असेल, फ्रिक्वेन्सी दिलेली असेल. पहिल्यांदा क्लास लिहा, क्लासवरून क्लास मार्क शोधा, एक्स आय जे आपण पहिल्या मेथड मध्ये सुद्धा केलं. आता इथं काय करायचंय, एक्स आयच्या सोबत डेव्हिएशन फाइंड करायचंय. डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे एक्स आय मायनस ए. एक्स आय मायनस ए. आता इथं ए काय आहे, अज्युम्ड मीन आहे. आता इथं जो तुम्ही क्लास मार्क शोधता याच्यातला एक मीन असा घ्यायचा आहे की जो तुम्ही अज्युम करता. ठीक आहे, आणि प्रत्येक एक्स आय मधून ती व्हॅल्यू मायनस केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू मिळते डी आय. ऑलराईट, हा अज्युम आपण काहीतरी करतो त्यामुळे त्याला आपण अज्युम मीन मेथड म्हणतो. त्यानंतर एफ आय ऍज इट इज जो क्वेश्चन मध्ये दिलेला आहे आणि लास्टला तुम्हाला करायचं आहे एफ आय आणि डी आय ची मल्टिप्लिकेशन. त्यानंतर काय करायचं आहे, एफ आयचं समेशन करायचं आहे, या लास्टच्या कॉलमची सुद्धा समेशन करायची आहे आणि त्या व्हॅल्यूज इथे पुट केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा व्हॅल्यू मिळेल डी बारची आणि हे डी बार कशामध्ये ऍड करायचंय तुम्हाला, अज्युम मीन मध्ये. अज्युम मीन मध्ये हे कशासाठी आपण करतो, जेव्हा तुमचे कॅल्क्युलेशन्स मोठे होत जातात, हे सेम एकच नंबर तुम्ही प्रत्येक याच्यातून मायनस करता, हा जो अज्युम मीन आहे आणि तो आता परत ऍड केला पाहिजे. म्हणून फायनल स्टेपला आपण काय करतो, एक्स बार साठी ए प्लस डी बार. ही झाली तुमची अज्युम मीन मेथड. ओके, त्यानंतर लास्टची मेथड आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. आता याच्यामध्ये काय आहे की मगाशी आपण पाहिलं की एक्स बार म्हणजे काय होतं, ए प्लस डी बार होतं. इथे काय आहे, एक्स बार म्हणजे ए प्लस जी इंटू यू बार. ऑलराईट, जी म्हणजे काय आहे, जीसीडी आहे. आता इथे बघा, परत एक्झाम मध्ये असंच एक्झाम्पल असणार आहे. क्लास दिलेली असेल, फ्रिक्वेन्सी दिलेली असेल, तर पहिल्या कॉलम मध्ये क्लास लिहिता येईल. दुसऱ्या कॉलम तुमचा क्लास मार्क्स आहे, ज्याच्यामध्ये एक्स आय तुम्हाला माहितीये कसं काढायचंय, डेव्हिएशन कसं काढायचंय माहितीये, एक्स आय मायनस ए. आता इथे फक्त काय करायचंय, आपल्याला डीआयच्या व्हॅल्यूला जी न सगळीकडे डिवाइड करायचं आहे. जी काय आहे तुमचा जीसीडी आहे. करेक्ट. आता तुम्ही फॉर्म्युलामध्ये पण सुद्धा बघू शकता, मगाशी काय केलं आपण, सगळीकडून काय वजा केलं होतं, ए वजा केलं होतं, लास्टच्या फॉर्म्युलामध्ये ए ऍड केला. आता इथं पण जी ने डिवाइड करतो, शेवटच्या फॉर्म्युला पण जी ने मल्टिप्लाय करतो. तर अशा प्रकारे तुम्ही यूआय काढायचं आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी तर आहेच तुमच्याकडे, मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, यूआय आणि एफ आय. करेक्ट. मग एफ आय ची ऍडिशन, एफ आय यूआय ची ऍडिशन फॉर्म्युलामध्ये पुट करा, यू बार मिळेल आणि लास्टला एक्स बार कसं काढायचं, ए प्लस जी इंटू यू बार. या तीन मेथड